तर विधान भवनांवरच्या पायऱ्यांवर आता मुस्लिमांना आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं जातं। ही थेट दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। अबू आझमी या ठिकाणी आरक्षणासाठी आग्रही झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या हातामध्ये फलक आहे। आरक्षण दो, मुसलमानों के साथ नाइंसाफी बंद करो असा आशय या बॅनरवर आहे। मुस्लिम समाज को न्याय दो, आरक्षण दो, आरक्षण दो। बोल बोल बोल। अरे का आता बाजूला जाऊन उभी राहा ना त्यांच्या गाड्या। मुस्लिम समाज को न्याय दो। गरम करने वाला काम। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय की विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी, आणि त्याच वेळेला अबू आझमी आणि रईस शेख यांच्याकडून मुसलमानांच्या आरक्षणाची मागणी केली जाते। विशेष अधिवेशन बोलवलं आहे आणि त्यातच मुस्लिम आमदारांची देखील मागणी आहे की मुस्लिम समाजाला देखील शिक्षणात आणि नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्यात यावं। त्याकरता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख हे दोघेही जण जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सातत्याने ही 5% आरक्षणाची मागणी जी आहे ती मुस्लिम समाजाकडून धरून ठेवलेली होती आणि त्याकरता मागणी करण्यात आलेली होती। आणि आता आमदारांनी देखील याच सगळ्या मुद्द्यांवरतून आज विशेष अधिवेशनामध्ये लक्ष वेधून घेण्याकरता हे आंदोलन जे आहे ते पायऱ्यांवरती करताना सध्या तरी पाहायला मिळत आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। अबू आझमी काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। विधिमंडळ गटनेत्यांची थोड्याच वेळामध्ये